हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आणि या क्षणीची मोठी बातमी आहे। संभाजीनगरमध्ये मारहाणीच्या प्रयत्नानंतर जलील यांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत। अतुल सावे आणि संजय शिरसाट यांच्या गुंडांनी आपल्यावर हल्ला केला असा थेट आरोप जलील यांनी केलाय। हल्लेखोरांना शिरसाट आणि सावेंचं संरक्षण असल्याचा जलील यांनी आरोप केलाय। आपल्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना सत्तेचं संरक्षण आहे आणि त्यामुळेच या गुंडांना कुठलीही भीती राहिलेली नाही असं देखील इम्तियाज जलील यांनी म्हटलेलं आहे। सुरुवातीला आम्ही पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे, पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ असा इशारा देखील इम्तियाज जलील यांनी दिलेला आहे। आज प्रचार सुरू असताना इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। यामध्ये जलील यांच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण देखील करण्यात आलेली आहे आणि आपल्या सोबत कार्यकर्ते होते आणि सुमारे 100 तरुणांनी आपल्या गाडीला घेरलं, गाडी फोडण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला असा दावा इम्तियाज जलील यांनी केलेला आहे। ज्या प्रकारे हा हल्ला झाला त्याच्यावरून हल्ला करणाऱ्या गुंडांना सत्तेचं संरक्षण आहे आणि त्यामुळेच हे कार्यकर्ते केवळ निवडणुकांच्या तोंडावर सक्रिय होतात आणि अशा प्रकारचे हल्ले घडवून आणतात असाही दावा इम्तियाज जलील यांनी केला। जो लोकशाही तरीके से शांतिपूर्ण तरीके से इलेक्शन होगा तो हम भी वो इलेक्शन वैसे ही लड़ेंगे। लेकिन अगर कुछ गुंडे ये समझ रहे हैं कि हम अपने शहर के अंदर गुंडागिरी के जरिए है तो मजलिस को कमज़ोर करेंगे, तो मजलिस का एक एक चाहने वाला जो है वो सड़क के ऊपर आएगा। ये जो गुंडे हैं ये वही लोग हैं जो लोकसभा और विधानसभा के अंदर अतुल सावे और संजय सिरसाट के बोलने के ऊपर ये सारा खेल खेल रहे थे। मैं साफ तरीके से आपको बोल रहा हूँ, भाजपा के मंत्री अतुल सावे का नाम ले रहा हूँ, पालक मंत्री संजय सिरसाट का नाम ले रहा हूं, इनके पाले हुए गुंडे हैं ये। उसके बाद जब हम जहां पर से जा रहे थे तो शाहगंज के अंदर ये जो कैंडिडेट का ऑफिस है वहां के पूरे लड़के गाड़ियों के ऊपर आए और उनके हाथ में फाइटर थे, चाकुआं थे। हमारे एक लड़का है उसको है तो फाइटर से मार लगी है और वो पूरा गाड़ी फोड़ने की तैयारी के अंदर थे। उसमें कम से कम नहीं भी बोले तो 100 लड़के जो है वो गाड़ियों के पीछे आ रहे थे। हमने ये पूरी जानकारी पुलिस को दे दी है। पुलिस ने सीसीटीवी फुटेज निकाल कर कार्रवाई करने का हमको आश्वासन दिया है। हम देखना चाह रहे हैं कि पुलिस किस तरीके की कार्रवाई झुंडमध्ये आले होते उसमें आणि त्यांना असं वाटलं की पुढची जे आमची रॅली आहे जे आता आम्ही करत आहे ते इम्तियाज जलील करणार नाही, आमच्या पार्टीचे जितके लोक आहे ते घरी बसणार आहे करके मी पोलिसांना सांगितलं की मी पुढे चाललेला आहे, माझी रॅली आहे ते मी रॅली करणार आहे करके। आता मी करत आहे, होऊ द्या ना साहेब, आम्ही काय गप्प बसणारे आहे का? आम्ही त्यांना डोक्यावर बसवाय बाहेर येणार आहे का? जे काही व्हायचं आहे सभा आहे त्याच्यावर काही या सगळ्या हल्ल्याचा या सगळ्याचा परिणाम होईल का? राजनीतीमध्ये अशा प्रकारचे किरकोळ घटना होतच राहतात, किरकोळ घटना होतच राहतात, याचा अर्थ कदापि हे नाही आहे। त्यामध्ये MIM चे तिकीट न मिळालेल्या नाराजांची संख्या देखील होती। आज देखील या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगतो की जितके नाराज लोक तुम्हाला असं वाटत आहे की हे नाराज होते ते सगळे लोक आज ओवेसी साहेबांच्या सभेमध्ये तुम्हाला दिसणार आहे। सगळ्यांची नाराजगी तक्रार केली आहे, कायदेशीर कारवाई मी पोलिसांना सांगितलेलं आहे की मी तक्रार नाही, तुमचे पोलीसवाले होते, तुमच्या पोलीसवाल्यांच्या अंगावर ते धावून आले होते, धक्काबुक्की पोलीसवाल्यांना पण करत होते। आता तुम्ही काय करणार आहे? आम्ही वाट बघतो। सर, तुमच्यावर आरोप केला जातोय की एक तर पैसे देऊन तिकीट घेतले जात आहे, बकवास प्रश्नाचं मी उत्तर देणार नाही। दुसरं मी बकवास एकतर्फी निर्णय घेत आहे असं त्यांचा आरोप घेतलं मी जोपर्यंत माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन। तर अतुल सावे सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत। अतुलजी, काही वेळापूर्वीच आपण बोललो होतो, मात्र त्यानंतर आता इम्तियाज जलील यांनी थेट तुमचं नाव घेऊन आरोप केलेला आहे, काय म्हणाल आपण? माझी इम्तियाज जलील यांना म्हणजे
विनंती आहे की त्या कार्यकर्त्यापैकी एखादाही कार्यकर्ता माझ्या जवळचा असेल तर दाखवावं, नाही तर मी सांगतो ते जे सगळे MIMचे कार्यकर्ते आहेत, MIMचे माजी नगरसेवक आहेत आणि ह्यांनी भ्रष्टाचार पैसे घेऊन तिकीटं वाटली असा त्यांचा आरोप आहे. त्या लोकांनी त्यांच्यावर आरोप केलेला आहे, मी नाही केलेला. आणि ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत. त्यांनी मग मागच्या वेळेस तुम्ही ते गुंड होते तर का तिकीटं दिली त्यांना? जर गुंड आहेत ते तर तुम्ही का त्यांना तिकीटं दिली होती? पैसे घेऊन तिकीटं देताय म्हणून तुमच्यावर ते हल्ला करतायत. माझा नाव कुठे येतो? माझा काय संबंध आहे त्यांच्याशी? आम्ही तर त्यांच्या त्या भागात निवडणूक पण लढत नाहीये. त्यांनी हे बोलायच्या अगोदर आता स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की हे त्यांचेच नगरसेवक होते, त्यांचेच कार्यकर्ते होते. त्यांच्या तुम्ही दुसऱ्यांकडून आर्थिक व्यवहार करून तिकीटं दिल्यामुळे ते तुमच्यावर हल्ला करतायत. ह्याच्यातला एकही कार्यकर्ता कधी माझ्या बरोबर कुठल्या तुमच्या बरोबर नेता फोटो असतील त्यांचे बघून घ्या तुम्ही. अतुलजी, हाच प्रश्न ज्यावेळी तिथल्या स्थानिक पत्रकारांनी इम्तियाज जलील यांना विचारला त्यावेळी त्यांचं म्हणणं असं होतं की नाराजी हे मूळ कारण नाहीच आहे. ज्यांच्याविषयी तुम्ही नाराज आहात असं बोलताय, ज्या 22 जणांची तिकीटं कापली ते सगळे आमच्या पुढच्या सभेला पण हजर राहतील, पण हल्ला करणारे गुंड आहेत हे फक्त निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय होतात आणि त्याला अतुल सावे आणि संजय शिरसाट यांचे ते गुंड आहेत असं ते म्हणतात. त्यांचे तुम्ही नावं द्या, त्यांच्या अगेन्स्टमध्ये गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा, त्यांना पोलीसमध्ये जर तुमच्या जवळचे नाही तर का तुम्ही घाबरतायत? तुम्हाला सगळ्यांची नावं माहिती आहेत, तुमच्या जवळचे आहेत ते सगळे, तुमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, तुमच्या पक्षाचे नगरसेवक राहिलेले आहेत. तुम्हाला माहित नाहीत का त्यांची नावं? सगळ्यांची नावं माहिती आहेत. निश्चितपणे पोलिसांचा एक संरक्षणाचा मुद्दा सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि पोलिसांनी त्यांनी जर पत्र दिलं असेल त्यांना संरक्षण पाहिजे तर का नाही दिलावे नक्कीच विचार. ठीक, धन्यवाद अतुलजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. जर आपल्यावर आरोप करायचे असतील तर थेट कार्यकर्त्यांची नावं घ्यावीत आणि थेट बोलावं असं आव्हान अतुल सावे यांनी दिलेलं आहे आणि इम्तियाज जलील यांचे आरोप त्यांनी फेटाळून लावले. त्यामुळे आता या हल्ल्यानंतर राजकारण आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे. या हल्ल्याचा संबंध थेट पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याशी आणि मंत्री अतुल सावे यांच्याशी इम्तियाज जलील यांनी जोडलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यांचं सत्तेचं पाठबळ असणाऱ्या गुंडांनी हा हल्ला केल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता अतुल सावेंनी तर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय शिरसाट काय म्हणतात यावर देखील लक्ष असेल आणि पुढे हे प्रकरण कुठल्या दिशेला वळण नेतं हे बघणं देखील महत्त्वाचं असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.